नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आणि एम वन ट्रेडिंग स्पेसमध्ये मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपले एक्झिक्युशन कुठे झाले, कोणत्या लेवलवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या लेवलवर त्याला बुक केलेलं आहे. तर डायरेक्टली इथे तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दिसत असेल की आज आपण दोन ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहेत. एक आहे निफ्टीमध्ये आणि एक आहे बँक निफ्टीमध्ये. दोन्ही इंडायसेसमध्ये आज आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे. तर दोन्ही इंडायसेसमध्ये काय सायकोलॉजी होती, कुठे आपला सेटअप ऍक्टिवेट झाला, लाईव्ह मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे त्याला मॅनेज केलं, सर्व काही डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर पहिला ट्रेड जो आहे तो आपला निफ्टीमध्ये झालेला आहे. तर निफ्टी कशा प्रकारे एक्झिक्यूट झाला, त्यामध्ये काय झालं हे डिटेलमध्ये आपण निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर बघून घेणार आहोत. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर निफ्टीचा इंडेक्स चार्ट मी इथे ओपन करून घेतलेला आहे. तर आजची तारीख आहे 31. ओके, तर आजची जी ओपनिंग होती ही टोटली आज निफ्टीची फ्लॅट होती. पहिली कॅन्डल इंडिशियन होती, दोन्ही साईडने याला वीक होते, डायरेक्शन कन्फर्म नव्हतं की कोणती साईडने हा जाणार. ओके, लाईव्ह मध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगत होतो की मोमेंटम जी आहे ती खूप स्लो आहे. ओके, ऑलरेडी मंथली एक्सपायरी जी आहे ती काल झालेली होती. आज फ्रेश डे आहे, तर त्या अकॉर्डिंग आज प्रीमियम जे आहेत ते मॅनेज होतात. दुसरी गोष्ट की उद्या इव्हेंट आहे, जसं की बजेट आहे. उद्या 1 तारीख आहे, 1 फेब्रुवारी आहे, तर उद्या बजेट आहे. त्या बेसिसवर आपल्याला आज कन्झर्वेटिव्हली प्ले करायचं होतं. जोपर्यंत पूर्णपणे सेटअप ऍक्टिव्हेट होत नाही, स्ट्रक्चरमध्ये येत नाही, एक सिंक मध्ये येत नाही, तोपर्यंत आपण ऍक्टिव्हेट करणार नाही. हे मी पूर्ण आपले जे प्रीमियम मेंबर्स आहेत ज्यांच्यासोबत आपण झूमवर लाईव्ह करतो त्यांना क्लिअरली मी सांगितलेलं होतं की प्रॉपरली आज पूर्णपणे कन्झर्वेटिव्ह प्ले करायचं आहे. जोपर्यंत एक रेंज ब्रेकआउट देत नाही किंवा मग एक स्ट्रक्चर कन्फर्मेशन येत नाही, तोपर्यंत आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार नाही आहे. तर जेव्हा ही कॅन्डल्स बनल्या 1 2 3 4 5, या 5 कॅन्डल नंतर जेव्हा या रेंजला या कॅन्डलमध्ये ब्रेकआउट केलं, ओके, तर या कॅन्डल क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. जसं जे कॅन्डलने क्लोजिंग दिली आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण एसएल लावलेला होता. हा स्लोली अपसाईडने जात होता. मोमेंटम पण यांनी चांगलं केलं, बट प्रीमियम मध्ये एवढं काही खास मोमेंटम नव्हतं. सर्वांनी लाईव्ह मध्ये बघितलेलं असेल आणि ज्यांनी पण आज ऑप्शन मध्ये ट्रेड केलेला असेल त्यांनी पण बघितलेलं असेल की मोमेंटम एकदम स्लो होतं. स्पॉटची प्राइस तर वर जात होती, बट ऑप्शन प्रीमियम जे आहेत ते खालीच होते, एवढे मोमेंटम करत नव्हते. बट जेव्हा हे खाली आलं तर इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला नव्हता, कारण की एकाच कॅन्डल आपण ट्रेलिंग जनरली करत नाही. जेव्हा इथं हा वर गेला तर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग आपल्याला इथे एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो ट्रेल केला आणि याच्या लोवर लावला. एक्सपेक्टेशन होतं की हा स्लोली खाली येईल, इथनं रिव्हर्स करेल आणि जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू करणार. बट यांनी तसं न करता ह्याच्यानंतर एक कॅन्डल ही बनवली आणि रिव्हर्स झालेला आहे. तर या रिव्हर्सलमध्ये इथे लावलेला जो ट्रेलिंग एसएल आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला, व्हर्टिलिटी क्रिएट केली आणि त्यानंतर पुन्हा रिकव्हरी दाखवली आणि डे हाय लावलेला आहे. बट ऑलरेडी जो ट्रेड आपण इथे घेतलेला होता क्लोजिंगवर, तो आपला जो ट्रेलिंग इथे आलेला होता तेव्हा इथे आपला बुक झाला, आपण बाहेर निघालो. हे मोमेंटम तर टोटली आपण घेतलेलं नाही आहे. सर्व काही आपण जे होतं ते लाईव्ह मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो. सर्वांना इथे मी ट्रेड घ्यायला लावलेला होता, भरपूर जणांनी ट्रेड घेतलेला होता. त्यानंतर इथे जे आहे ते एसएल गेला आहे आणि एसएल एकदम स्मॉल आहे. जेव्हा मी तुम्हाला एक्झॅक्टली प्राइस दाखवेल तर ते तुम्हाला समजून येईल की एक्झॅक्टली किती प्राइसचा आपला एसएल गेलेला आहे तो. ओके, त्यानंतर जेव्हा आपलं लाईव्ह सुरू होतं तर मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की जोपर्यंत चार्ट म्हणजे की निफ्टीचा इंडेक्स चार्ट आणि ऑप्शन चार्ट दोन्ही सिंक मध्ये येत नाहीत, प्रॉपरली स्ट्रेंथ दाखवत नाही, तोपर्यंत आपल्याला ट्रेड करायचं नाही आहे. ओके, तर सिंक जे आलेलं आहे ऑलमोस्ट तुम्हाला माहिती आहे की 12 सव्वा 12 जोपर्यंत मी लाईव्ह होतो, सर्वांना गाईड करत होतो. क्वेरी झाल्यानंतर मी जसं क्लोज केलं तर एक्झॅक्टली या कॅन्डलवर प्रॉपरली या रेंजवर ब्रेकआउट झालेला आहे. ओके, या झोनच्या वर या कॅन्डलमध्ये एक्झॅक्टली 12:30 वाजता तर इथे पुन्हा आपला सेटअप ऍक्टिव्हेट झाला आणि हा जो सिनेरिओ आहे हा प्रॉपरली मोमेंटम केलेला आहे आणि आपल्या सेटअप अकॉर्डिंग यांनी चांगलं जॅकपॉट प्रॉफिट दिलेला आहे. मी लाईव्ह क्लोज करताना तुम्हाला 100% सांगितलं होतं की 100% आज जो एसएल आहे आपला स्मॉल तो कव्हर होणार. एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये निघणार, कारण की मोमेंटम ज्या प्रकारचं सुरू होतं त्या अकॉर्डिंग मला इंट्युशन येत होतं की मार्केट आज मोमेंटम देणार, कारण की उद्या मोठा इव्हेंट आहे. तर जे पोझिशन आहे ते बिल्डअप होतात, अनलोड होतात, तर त्या बेसिसवर काही ना काही मार्केटमध्ये मोमेंटम येतं. मी ऑलरेडी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं. त्या बेसिसवर इथे यांनी मोमेंटम दिलं, एक स्ट्रॉंग ब्रेकआउट दिलं. जसं या कॅन्डलची क्लोजिंग आली तर ज्यांनी पण ट्रेड घेतलेला असेल त्यांनी इथे एंट्री इथे असेल आणि हे टार्गेट बुक केलं असेल. एंड ऑफ द डे त्यांनी जबरदस्त प्रॉफिटमध्ये बुक केलेलं असेल. ओके, त्यानंतर तर व्होल्टिलिटी दाखवलेली आहे, आता रेंजमध्ये येऊन ट्रेड करताय. तर एकदम दोन्ही ट्रेड जे होत्या ते प्रॉपर टेक्स्ट बुक एंट्री होत्या, जसं मी तुम्हाला शिकवलेलं आहे एक्झॅक्टली निफ्टीने तसंच आपल्याला एंट्री दिलेली आहे. आपली माझी जी इंडिव्हिज्युअल ट्रेड होती ती ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर होती. या लोवर मी एसएल लावलेला होता, इथनं हा रिव्हर्स गेला तर इथे ट्रेडिंगचा चान्स मिळाला ह्या कॅन्डल अकॉर्डिंग, कारण की डॉमिनेट कॅन्डल होती. ह्याच्या लोवर एसएल लावला, इथनं निफ्टी रिव्हर्स झालेला आहे, तर इथे लावला जो ट्रेडिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर निफ्टीमध्ये कोणताही ट्रेड घेतलेलं नाही आहे. ज्यांनी सेकंड ऑपॉर्च्युनिटी निफ्टीमध्ये घेतलेली असेल त्यांनी इथे ऍक्टिव्हेट केला असेल, त्यांना हे मोमेंटम मिळालं असेल, तर प्रॉपरली सगळं समजलेलं असेल निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर. हेच तुम्हाला मी निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली तिथे आपण कोणता
स्ट्राईक प्राइस बाय केली आणि कोणत्या लेवल त्याला बुक केलं. तर इथे आपण जे बाय केलेली आहे 23,350चा कॉल बाय केलेला आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की या अकाउंटमध्ये आपण ऑप्शन बाईंगचं चॅलेंज चालवतोय. तर एक्झॅक्टली जो आपला सेटअप ऍक्टिव्ह झालेला आहे तो झालेला आहे या कॅन्डलमध्ये. या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. ही कॅन्डल आणि एक्झॅक्टली ही कॅन्डल सेम आहे. त्यानंतर मी सांगितलं की स्लोली जेव्हा हा वर गेला तर ही डॉमिनेट कॅन्डल आलेली होती, ह्याच्या लोवर आपण ट्रेल केलेला होता. आणि जेव्हा निफ्टी इथनं रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये बुक झाला. त्यानंतर चांगलीच व्होल्टिलिटी दाखवत यांनी चांगलं मोमेंटम केलेलं आहे. ज्यांनी एस एल बुक केला ते तर ओके आहे. आणि त्यानंतर जेव्हा सिंकमध्ये आलं, इथे जेव्हा ब्रेकआउट दिलं तर ती जी कॅन्डल आहे ही आहे. ओके, तर 4-5 पॉईंटचा इथे एस एल घेऊन यांनी दुप्पट इथे प्रॉफिट दिलेला आहे. याला जर पॉईंट वाईज आपण कॅल्क्युलेट करू तर ते पण तुम्हाला इथे दिसून येईल. एक्झॅक्टली या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपली एंट्री होती. या लेवलपासून या लेवलपर्यंत आधी जो आपला एस एल होता तो 16 पॉईंटचा होता. त्यानंतर ट्रेलिंग जी आली होती ती या कॅन्डलच्या लोअर होती, तर 6 पॉईंटचा एस एल आपण इथे बुक केलेला आहे. आणि जर ज्यांनी रिकव्हरीसाठी फ्रेश एंट्री सेकंड घेतलेली असेल तर ती इथे होती. यानंतर या लेवलपर्यंत जे दिलेलं आहे ते ऑलमोस्ट 33-34 पॉईंट्स दिलेले आहेत. तर ह्याच्यापेक्षा तर 5-6 पटीने जास्तच आहे. ओके, ज्यांनी पण ट्रेड घेतलेला असेल एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज करत असाल तर प्रॉपरली इथे तुम्हाला इथे समजलेलं असेल की बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शन चार्टवर दोघांवर पण काय सायकोलॉजी होती, कशा प्रकारे आपण लाईव्हमध्ये त्याला मॅनेज केलं आणि कशा प्रकारे त्याला क्लोज केलेला आहे. सेकंड ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये झालेला आहे. तर बँक निफ्टी मी इथे ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की तिथे आपली काय सायकोलॉजी होती. तर बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज गॅप डाऊन होती. पहिली कॅन्डल इंडिशन होती, याच्यामध्ये पण दोन्ही साईडनी याला वीक होते, मोठे वीक होते. बॉडी जी होती ती खूप कमी होती. ओके, यामध्ये पण क्लिअरिटी नव्हती. आणि आपला रूलच आहे की पहिल्या कॅन्डलमध्ये आपण एंट्री करत नाही जोपर्यंत स्ट्रक्चर आणि ट्रेंड कन्फर्म होत नाही तोपर्यंत. ओके, त्यानंतर ह्या स्लाइटली खाली आला, डेलो लावला, ऑलमोस्ट पिडेलला पण यांनी टच केलेलं होतं आणि इथनं रिव्हर्स झाला. जेव्हा ही कॅन्डल आली तर मी क्लिअरली सांगितलं होतं की फक्त ग्रीन कॅन्डल बघून तुम्हाला एंट्री करायची नाही आहे. त्यामध्ये चांगली त्यांनी व्होल्टिलिटी दाखवली, ऑलमोस्ट या लोच्या जवळपास येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रिकव्हरी दाखवलेली आहे. भरपूर जणांनी इथे घेऊ का विचारलेलं होतं, मी नाही सांगितलेलं होतं. रिझन काय की प्रीमियम जे आहे ते त्या लेवलवर मूव्ह करत नव्हते, म्हणून मी डायरेक्टली सांगितलेलं नव्हतं. ओके, ऑलरेडी आपलं जे सुरू होतं ते निफ्टीमध्ये आपलं इम्बॅलन्स सुरू होतं, त्या बेसिसवर मी सांगितलेलं होतं ऑलरेडी काय सिनियर होता ते पण मी लाईव्हमध्ये तुम्हाला क्लिअर करतच होतो. त्यानंतर मी सांगितलेलं होतं की जोपर्यंत या रेंजच्या वर क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे आणि ह्या रेंजच्या खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. तर त्या बेसिसवर या रेंजला ब्रेकआउट जे दिलेलं आहे डे हायवर ते दिलेलं आहे ह्या कॅन्डलमध्ये. तर सेकंड ट्रेड जो बँक निफ्टीचा एक्झिक्यूट झाला तो या ब्रेकआउटवर झाला प्रॉपर आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग. जसं त्यांनी क्लोजिंग दिली WRCनी तर मी याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो मी एस एल लावलेला आणि जेव्हा इथनं या लेवलपर्यंत यांनी मोमेंटम केलेला आहे तर हे पूर्ण मोमेंटम आपण कॅप्चर केलं. ओके, जेव्हा हा इथनं सरळ गेला तर ह्याच्यामध्ये तर ट्रेलिंगचा चान्स नव्हता, बट जेव्हा ही रेड कॅन्डल आली आणि ह्याच्यावर जेव्हा या कॅन्डलनी क्लोजिंग दिली तर इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एस एल इथे होता तो ट्रेल केला आणि ह्याच्यावर लावला. जेव्हा डॉमिनेट कॅन्डल पुन्हा आली तर पुन्हा ट्रेल केला. त्यानंतर कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलेला आहे. कॅन्डल टू कॅन्डल का बरं ट्रेल केलं हे पण तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो. जरा मागे जातो, जरा मागची तुम्हाला हिस्ट्री दाखवतो, कारण की तिथे चांगलंच रिॲक्ट केलेलं आहे. ऑलरेडी मी जे स्पेस आहे, जे टार्गेट आहे ऑलरेडी काढून ठेवलेलं होतं. तर या लेवलवर ऑलरेडी मार्केट पोहोचलेलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा फायनल टार्गेटवर मार्केट पोहोचतं आणि तिथे जर ऑर्डर फ्लो असला तर मार्केट त्या ठिकाणी रिॲक्ट करतं, रिव्हर्सल येऊ शकतं, जे की रिव्हर्सल इथे आपल्याला बघायला मिळत आहे. तर त्या बेसिसवर मी टाईट कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलं आणि जेव्हा इथनं बँक निफ्टी या लेवलवर रिव्हर्स झाला या झोनमध्ये तर इथे जो ट्रेलिंग आहे तो या झोनमध्ये आपला बुक झालेला आहे. त्यानंतर खालच्या साईडने मोमेंटम दाखवला. आता रेंजमध्ये याची मोमेंटम सुरू आहे, बघू की क्लोजिंग कोणत्या साईडला देते. तर टेक्स्ट बुक एंट्री होती, एकदम सिंपल एंट्री होती. मी ज्या प्रकारे लाईव्ह क्लोज केलं कॉन्फिडेंटली की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 100% आजचा जो एसएल आहे तो कव्हर होणार, एक सेटअप देणार, तोच सेटअप मी इथे ब्लाइंडली फॉलो केला आणि त्यामध्ये प्रॉफिट बुक करून क्लोज केलेला आहे एंड ऑफ द डे ग्रीनमध्ये. तर इथे तुम्हाला प्रॉपरली बँक निफ्टीचा इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल की एक्झॅक्टली कुठे एंट्री होती, कुठे एसएल होता आणि कशा प्रकारे त्याला मॅनेज केलेलं आहे. हेच मी तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली तिथे कोणता ऑप्शन आपण बाय केलेला होता. तर इथे आपण बँक निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतला आहे. 49,400चा सी इथे बाय केलेला होता, जे की एक्झॅक्टली कॅन्डल होती ही. ह्याच्या क्लोजिंगवर इथे आपण ट्रेड एक्झिक्यूट केला, सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला आणि हे पूर्ण मोमेंटम आपण कॅप्चर केलेला आहे. तुम्हाला दिसेल की ही कॅन्डल आणि ती कॅन्डल सेम आहे. याला जर पॉईंट वाईज आपण कॅल्क्युलेट करू प्रॉपरली तर या लेवलपासून या लेवलपर्यंत याचा जो एसएल होता तो 33 पॉईंटचा एसएल होता आणि मोमेंटम जे दिलेला आहे याने दिलेला आहे 130 पॉईंटचा. जवळपास याच्या क्लोजिंगवर जे आपण बुक केलेलं आहे ते केलेलं आहे 97-99 पॉईंटच्या जवळपास. तर आता पण आज पण तुम्हाला मी प्रूफ करून दाखवलेलं आहे, नेहमी एसएल जे होतील ते खूप स्मॉल होतील. ओके, आणि जे प्रॉफिट होईल ते 10 पटीने होईल, 10x होईल. आज तेच आपण केलेलं आहे. जो एसएल दिला तो होता 6 पॉईंटचा आणि टार्गेट ऑलमोस्ट आपण 100 पॉईंटच्या जवळपास आपण बुक केलेला आहे.
तर होप करतो की सेकंड एंट्री घेऊन तुम्ही जबरदस्त प्रॉफिट बुक केलं असेल आणि एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज करत असाल. तर हीच आपली स्ट्रॅटेजी आहे. अशाच प्रकारे रूल आणि डिसिप्लिन मध्ये राहून आपल्याला ट्रेड करावं लागतं. त्यानंतरच मार्केटमध्ये आपल्याला रिझल्ट येतात. आपला विश्वास आपल्या सेटअपवर जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेड करू शकत नाही. काही पण मनात जर धाकधुकी ठेवली तर मोठे टार्गेट आपल्याला मिळत नाहीत. प्रॉपरली प्रोसेस फॉलो करावं लागतात, सिस्टम फॉलो करावं लागतात. त्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या खिशात प्रॉफिट येतं. आपण मार्केटची रिस्पेक्ट करणार तर मार्केट आपली रिस्पेक्ट करणार, हे तुम्हाला प्रत्येक वेळा मी सांगतो आणि तेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण इथलं पण ट्रेड जो आहे तो समजलेला असेल. पुन्हा एकदा तुम्हाला मी ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की कोणत्या टायमिंगला आपला फर्स्ट रेट एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टायमिंगला आपला सेकंड रेट एक्झिक्यूट झाला. तर डायरेक्टली मी तिथे ऑर्डर बुकवर तुम्हाला घेऊन जातो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. फर्स्ट ट्रेड जो निफ्टीचा एक्झिक्यूट झालेला आहे, जिथे की आपण कॉल बाय केलेला होता, तो एक्झिक्यूट केलेला आहे 9:45. तिथे मी निफ्टीचा 23,350चा कॉल बाय केलेला, तो बाय झालेला होता 347 मध्ये. त्यानंतर ह्याला जेव्हा आपण ट्रेलिंग करत होतो आणि मार्केटचं मोमेंटम स्लो झालेलं होतं, तर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग आपला जो ट्रेलिंग आहे, जो एसएल बुक झालेला आहे, तो झालेला आहे 10:05. 23,350चा सी तो आपला एसएल बुक झालेला आहे 341 मध्ये. त्यानंतर ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये जरा लेट एक्झिक्यूट झालेला आहे, ऑलमोस्ट 2-2.5 तासानंतर. बँक निफ्टीमध्ये तिथे पण आपण ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये कॉलच बाय केलेला आहे आपल्या सेटअप अकॉर्डिंग, तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 12:35. तिथे बँक निफ्टीचा 49,400चा सी बाय केलेला, तो बाय झालेला होता 1287 मध्ये. आणि ह्याला जे आपण बुक केलेला आहे एक्झॅक्टली टॉपवर टार्गेट लेवलवर, फायनल टार्गेट लेवलवर, जे की आपण बुक केलं आहे 1:32. 49,400चा सी तो आपला बुक झालेला आहे 1386 मध्ये. तर आज पुन्हा प्रूफ झालं, मी तिथे पण तुम्हाला क्लिअर केलं की जो एस एल आहे तो 6 पॉईंटचा आहे आणि जे प्रॉफिट आहे ते ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या जवळपास आहे. तर एंड ऑफ द डे आज पण आपण ग्रीन मध्येच निघतोय, हे क्लिअर करून दाखवलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला पण सेटअप फॉलो करायचा आहे. अशाच प्रकारे तुम्हाला पण सेटअपवर विश्वास ठेवायचा आहे आणि कंटिन्यू तुमची जी लर्निंग आहे ती सुरू ठेवायची आणि प्रॉफिट बनवत राहायचं आहे. ओके, तर जेवढं पण मी लाईव्ह मध्ये शिकवतो तेच मी पण अप्लाय करतो, हे मी तुम्हाला प्रूव्ह करतो प्रत्येक दिवशी, प्रत्येक एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये. तर होप करतो की जे पण आपण लाईव्ह मध्ये शिकत असाल, लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करत असाल, ते तुमच्या फायद्याची ठरत असेल आणि लर्निंग सोबत प्रॉफिट पण तुम्ही बनवत असाल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये येऊन लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसपासून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये आमच्यासोबत लर्निंग स्टार्ट करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे अपडेट व्हिडिओ टाकतो, एक्झिक्युशन व्हिडिओ टाकतो, यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपुरतं आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर सन ऑफ करतो. गुड लक, बाय.